नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन आलो आहे जी केवळ वास्तू नसून भारतीय शिल्पकलेचा एक अद्भुत चमत्कार आहे. मुंबईजवळच असलेल्या अंबरनाथ शहरात हे शिल्पग्राम म्हणजेच प्राचीन शिवमंदिर वसलेले आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर एका रात्रीत पांडवांनी बांधले होते. चला तर मग जाणून घेऊया या 1000 वर्ष जुन्या मंदिराचा इतिहास आणि रहस्य. मित्रांनो, मी प्रजेश पार्टे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो अंबरनाथच्या या प्राचीन भूमीमध्ये. मित्रांनो, कोकण म्हटलं की अनेक प्राचीन शिवमंदिरे आपल्याला पाहायला भेटतात. त्यातलंच एक शिवमंदिर म्हणजेच अंबरनाथ येथे असलेलं अमरेश्वर महादेव मंदिर. मित्रांनो, हे येतं ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आज आपण खास ह्याच मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहोत. अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून हे मंदिर फक्त 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. असं सांगण्यात येतं की हे मंदिर तब्बल 1000 वर्ष जुनं असून शिलाहार घराण्यातील जे राजा होते मानवावी यांनी इसवी सन 1060मध्ये वलदुनी नदीच्या काठावर हे बांधले आहे. मित्रांनो, असं सुद्धा सांगण्यात येतं की हे मंदिर मानवावी राजांनी पूर्ण केलं होतं, पण याची सुरुवात जो शिलाहार राजा होते चित्तराज याने केली होती आणि त्यांचा भाऊ म्हणजेच मानवानी याने इसवी सन 1060मध्ये याचं पूर्ण बांधकाम केलं होतं. मित्रांनो, मंदिरावरती एवढं जबरदस्त आणि बारीक काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आत्ता आपण आहोत मंदिराच्या उत्तर दिशेला आणि ह्याच बाजूने आपला मंदिराच्या भागामध्ये प्रवेश होणार आहे. मित्रांनो, मंदिर हे पूर्व पश्चिम असून पूर्वेला या मंदिराचा गाभारा आहे आणि प्रवेशद्वार हा पश्चिम दिशेला आहे. मंदिर हे अपूर्ण अवस्थेत आपल्याला पाहायला भेटणार आहे. मंदिराचा जो गाभारा आहे त्याच्यावरचा जो भाग आहे तो अपूर्ण अवस्थेत आहे आणि त्याच्यावरती केलेलं कोरीव काम मित्रांनो एवढं जबरदस्त आहे ना की तुम्ही पाहून थक्क होऊन जाणार आहात. एवढं बारीक बारीक काम आणि अजूनसुद्धा म्हणजे 1060मधलं इसवी सन 1060मधलं काम अजूनसुद्धा तुम्हाला जसं होतं तसं पाहायला भेटणार आहे. एवढं जबरदस्त मंदिर आहे ना मित्रांनो. मंदिराचा जो गाभारा आहे तो जमिनीच्या खालच्या भागात आहे, म्हणजेच भूमीज पद्धतीचं हे मंदिर आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी म्हणजेच शिवलिंगपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 10 ते 12 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. आता आपण आहोत जिथे नंदी भगवानची मूर्ती आहे तिथे आणि त्याच्यावरचा जो भाग आहे तो तुम्हाला मी आता दाखवतो आहे. मित्रांनो, ह्या मंदिराचा इतिहास पांडवांशी सुद्धा जोडला आहे. एका आख्यायिकेनुसार असं सांगितलं जातं की वनवास काळात पांडवांनी एकाच रात्री या विशाल दगडांच्या मंदिराचे निर्माण केले होते, अशी आख्यायिका आहे. पण इतिहास असं सांगतो की शिलाहार राजा होते त्यांनी हे मंदिर बनवलं होतं. आता आपण आहोत पश्चिम दिशेला आणि समोरूनच हा मंदिर तुम्हाला अशा प्रकारे दिसतो. आतमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फोटोशूट करून देत नाहीत. तुम्ही जर कॅमेरा घेऊन आला असाल तर तुम्हाला व्हिडिओसुद्धा बनवून देणार नाहीत बाहेरूनसुद्धा. त्यामुळे तुम्हाला जे काय फोटो वगैरे काढायचे असतील ते तुमच्या मोबाईलनेच काढू शकता. मित्रांनो, मंदिरावरती तुम्हाला अनेक मूर्त्या पाहायला भेटणार आहेत. म्हणजे प्रत्येक खांबावरती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काहीतरी कोरलेलं पाहायला भेटणारच आहे. म्हणजे जिथे हात वगैरे सुद्धा तुमचा जाणार नाही अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर अशा मूर्त्या पाहायला भेटणार आहेत. चला तर मग आता आतमध्ये प्रवेश करू. प्रवेश करण्या अगोदरच तुम्हाला इथे नंदी भगवानची मूर्ती पाहायला भेटेल. एक वरती आहे आणि दुसरी याच्याच बाजूला खालच्या बाजूला तुम्हाला पाहायला भेटेल. 2 नंदी आहेत आणि इथूनच आपला आतमध्ये प्रवेश होणार आहे पश्चिम दिशेने. मंदिर 1000 वर्ष जुनं असल्यामुळे आता थोडंफार त्याला सपोर्टची गरज आहे. त्यामुळे हे बघा समोरच तुम्हाला दिसतात ना, हे लोखंडाचे खांब उभे केलेले आहेत मंदिराला सपोर्ट देण्यासाठी. मी तुम्हाला फक्त ह्या भागातलाच व्हिडिओ दाखवणार आहे कारण की आतमध्ये आपण गाभाऱ्यामध्ये जाऊन शूट करू शकत नाही. कारण की प्रत्येकजण व्हिडिओ बनवत बसेल, फोटो काढत बसेल. त्यामुळं आतमध्ये जे खरंच भाविक दर्शनासाठी आलेले आहेत त्यांना इथे दर्शन घेण्यासाठी मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनाच बंदी आहे, तुम्ही कोणीही व्हिडिओ किंवा फोटो काढू शकत नाही. चला आता मी दर्शन घेऊन येतो आणि मग पुन्हा आपण मंदिर बाहेरून बघण्यास सुरुवात करू. हे बघा, हे सभा मंडपातले जे खांब आहेत त्याच्यावरती केलेलं कोरीव नक्षीकाम एवढं जबरदस्त वाटते ना मित्रांनो. अंधार आहे आतमध्ये त्यामुळे मला तुम्हाला स्पष्ट एकदम क्लिअरली दाखवता येणार नाही. हे बघा, जेवढं मला शक्य होईल तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटा मोठा प्रयत्न करणार आहे. चला आता जाऊ गाभाऱ्याकडे, जिथे
अमरेश्वर महादेवाची पिंड आहे. शिवलिंगपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 10 ते 12 पायऱ्या खाली उतराव्या लागतात. असं सांगण्यात येते की जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा वलधुनी जी नदी आहे तिचं पाणी या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतं. कारण की हे मंदिर पूर्ण म्हणजे खालच्या भागात आहे, जमिनीमध्ये आहे आणि नदीची पातळी आहे आणि ती थोडीशी वरती आहे. त्यामुळं नदीला जेव्हा पाणी येतं तेव्हा ते पाणी आतमध्येच येतं. चला मित्रांनो, आता आपण आलो आहे बाहेरच्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर सुंदर अशा मूर्त्या ज्या आपल्याला मंदिरावरती कोरलेल्या पाहायला भेटतात. हे बघा, प्रत्येक खांब तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने कोरीव काम केलेलं पाहायला भेटेल. आता आपण आहोत मागच्या बाजूला म्हणजेच पूर्व दिशेला आणि पूर्व दिशेला ज्या नदीचं नाव मी तुम्हाला सांगत होतो तीच ही नदी, वलधुनी नदी. आत्ता सध्या पूर्ण नदी सुकलेल्या अवस्थेत आहे म्हणून मी तुम्हाला अजिबात नदी दाखवली नाही, कारण मी येतानाच ही नदी पाहिली होती. त्यामुळं पावसाळी जर तुम्ही आलात ना तर त्या नदीला भरपूर पाणी येतं असं सांगितलं जातं. हे बघा, अतिशय सुंदर असं केलेलं कोरीव काम. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत आलात ना तर एवढे भारावून जाल, एवढं जबरदस्त काम ह्या मंदिरावरती केलेलं आहे. हे बघा, म्हणजे 1000 वर्षापूर्वी कोणतंही आधुनिक साधन नसताना म्हणजेच मशिनरी नसताना सुद्धा ह्या मंदिराला कसं बनवलं असेल हेच पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. हे बघा, ह्या मूर्तीच्या अंगावरती असलेलं जे काही आहे ना ते तुम्हाला डिटेलमध्ये एकदम पाहायला भेटणार आहे. बघा, म्हणजे हातामध्ये असो किंवा गळ्यामध्ये असो किंवा अंगावरती जे काही कोरलं आहे ना ते अजूनपर्यंत तुम्हाला जसंच्या तसं पाहायला भेटणार आहे. बघा, असो मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की हे मंदिर तब्बल 1000 वर्ष जुनं आहे, जे इसवी सन 1060मध्ये वलधुनी नदीच्या काठावर बनवण्यात आलं होतं. आणि ज्यांनी हे मंदिर बनवलं होतं ते म्हणजे शिलाहार राजा चित्तराज याने या मंदिराची सुरुवात केली होती. आणि हे काम इसवी सन 1060मध्ये मानवावी राजा याने पूर्ण केलं होतं, जो त्यांचा भाऊ होता. मित्रांनो, मंदिराचं कळस जरी अपूर्ण असलं तरी मंदिर अतिशय सुंदर दिसतंय. एकदा तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या, कारण अतिशय सुंदर हे मंदिर आहे. मित्रांनो, आत्ता आपण आहोत मंदिराच्या दक्षिण दिशेला आणि हे आहे दक्षिण दिशेला असलेलं एक छोटंसं कुंड. त्याच्यामध्ये तुम्हाला कासव वगैरे पाहायला भेटणार आहेत. पण पाणी का असं ते मला तुम्ही नक्की सांगा, कारण मला असं वाटतं की हे कुंड साफ करायला हवं होतं, कारण की त्याच्यामध्ये भरपूर मासे वगैरे सुद्धा आहेत आणि कासवसुद्धा आहेत. असो, जर मी चुकीचं असेल तर माफी मागतो. जर असंच पाणी असेल तर मला तेवढं काही आयडिया नाही. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. आणि जगभरातील सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.